नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। ओम नमः शिवाय। आपण आज पाहणार आहोत की महादेवाच्या पिंडीवरती कोणत्या वस्तू अर्पण केल्यावरती आपल्याला त्याचे काय फायदे होत आहेत। प्रत्येकाला खूप काही अडचणी असतात। कोणाला आर्थिक अडचण असते, तर कोणाला शारीरिक प्रॉब्लेम असतात, तर कोणाला अभ्यासामध्ये प्रॉब्लेम असतो, तर कोणाला नोकरीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तर कोणाला धनाविषयी प्रॉब्लेम असू शकतो। या सर्वांवरती महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती व्हायच्या आहेत। जर शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काही अडचणी असतील तर या सेवा करता आल्या नाही तर तुम्ही प्रत्येक सोमवारी या सेवा करू शकता। 7 सोमवार, 5 सोमवार किंवा 11 सोमवार अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे। तर मंदिरामध्ये जाऊन आपल्याला शक्य झाले नाही तर आपल्याला घरच्या पिंडीवरतीही ही सेवा आपण करू शकतो। घरच्या पिंडीवरतीही आपण 7 सोमवारी किंवा सातत्याने या वस्तू अर्पण केल्यावरती आपले सर्व काही ज्या अडचणी असतील किंवा प्रॉब्लेम असतील ते या सेवेमुळे नष्ट होतात। जी काही समस्या आपली असेल ती महादेवाच्या मंदिरामध्ये आपण बोलून दाखवायची आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की मला या अडचणीतून मार्ग दाखवा। कोणत्याही गोष्टीचा अभिषेक करण्यापूर्वी महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक हा नक्की करायचा आहे। जलाभिषेक हा महादेवांना अतिशय प्रिय आहे। 1 लोटा जल अर्पण केल्याने मनशांती मिळते। महादेवाच्या पिंडीवरती जे काही अर्पण करायचे आहे त्या सर्व वस्तू थंड असाव्यात। दुधाचा अभिषेक, शिवलिंगावरती दुधाने अभिषेक केल्याने आपले आरोग्य नीट राहते। कोणत्याही प्रकारचे आजारपण आपल्याला येत नाही। भगवान शंकरांना थंड दुधाचा म्हणजे निरशा दुधाचा अभिषेक करावा। कधीही तापवलेले दूध थंड करून त्याचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवरती करू नये, तर अभिषेक करण्यासाठी कच्चे दूध वापरायचे आहे। महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होते। मध हे गोड असते। शिवलिंगावरती मध वाहिल्याने व्यक्तीची वाणी गोड होते। भगवान शंकराच्या पिंडीवरती मधाने अभिषेक केल्याने गोडवा निर्माण होतो। दुरावलेली नातेसंबंध नीट होतात। बऱ्याच वेळा असे होते की कोणाची बहीण बोलत नाही, तर कोणाचा भाऊ बोलत नाही, तर कोणाची आई बोलत नाही। अशा वेळेस आपल्या नातेसंबंधामध्ये दुरावा जर आलेला असेल तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती मधाने अभिषेक हा नक्की करायचा आहे। आपल्या नात्यात गोडवा निर्माण होईल। मंदिरामध्ये जाऊन जर आपल्याला या गोष्टींचा अभिषेक करता आला तर अतिउत्तम, पण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असल्या कारणाने जर आपल्याला या गोष्टींचा अभिषेक मंदिरामध्ये करता आला नाही तर आपल्या घरच्या पिंडीवरतीच या सर्व गोष्टींचा अभिषेक आपल्याला नक्की करायचा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी एका अभिषेकाला खूप महत्त्व आहे। तो अभिषेक म्हणजे उसाचा रस। उसाच्या रसाचा अभिषेक भगवान शिवांवरती केल्यावरती लक्ष्मी प्राप्ती होते। लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसाच नाही तर घरातील सर्व गोष्टींचे, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसेच नाही तर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी, म्हणून शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उसाच्या रसाचा अभिषेक शिवपिंडीवरती नक्की करायचा आहे। काळे तीळ, ज्यांना पितृदोष आहे त्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळांचा अभिषेक करायचा आहे। मसूर डाळ, कर्ज बाजारातून मुक्ती व्हावी किंवा कर्जबाजारी कमी व्हावा म्हणून मसूर डाळीचा अभिषेक शिवपिंडीवरती करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला प्रामाणिकपणे कष्टही करायचे आहे, म्हणजे आपल्याला भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच राहणार आहे। गाईचे तूप, गाईच्या दुधापासून बनवलेले तूप भगवान शंकराच्या पिंडीवरती वाहिल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात आणि आपली प्रगती होते। अडलेली कामे पूर्ण व्हावीत, अडचणी कमी व्हाव्यात, भगवान शंकर प्रसन्न व्हावेत म्हणून भगवान शंकरांना चंदनाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे। भगवान शंकरांना
चंदनाचा अभिषेक केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात. या दिवशी एक तरी बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे. तसे तर 108 बेलपत्र अर्पण केले जाते, पण बेलपत्र हे व्यवस्थित असावे, नीटनेटके असावे, कुठे तुटलेले फाटलेले नसावे. त्यामुळे जर आपल्याला 108 बेलपत्र जर शक्य नसेल तर चांगलेच एक बेलपत्र वाहिले तरीही आपल्याला हजारो बेलपत्राचे फळ मिळते. डाळिंबाचा रस. डाळिंबाच्या दाण्याचा रस काढून महादेवाच्या पिंडीवरती वाहिल्यावरती आपल्याला सुख शांती मिळते. रुईचे फूल. रुईचे फूल महादेवाच्या पिंडीवरती वाहिल्यामुळे आपल्याला शत्रू निर्माण होत नाही किंवा जे काही शत्रू असतील त्यांची बुद्धी चांगली चालायला लागते आणि आपली शत्रू नष्ट होतात. दही किंवा दुधाचा अभिषेक करत असताना हे मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचे आहे की तांब्याच्या भांड्यातून आपल्याला हा अभिषेक करायचा नाही. तांब्याच्या भांड्यातून दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक केल्याने विष तयार होते. त्यामुळे आपल्याला दह्याचा किंवा दुधाचा ज्यावेळेस आपण अभिषेक करतो तो अभिषेक स्टीलच्या भांड्यातून किंवा काचेच्याच भांड्यातून तो करायचा आहे. प्रत्येक अभिषेक करताना सर्वप्रथम आपल्याला जलाभिषेक करायचा आहे, नंतर त्या वस्तूचा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा जलाभिषेक करायचा आहे. म्हणजे आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतरही पिंड पूर्ण स्वच्छ करायची आहे. या सर्व गोष्टींचा जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक करता आला नाही तर पंचामृत म्हणजे दही, दूध, साखर, तूप, मध या सर्व गोष्टी एकत्र मिसळून एकत्रच त्यांचा अभिषेक केला तरीही चालतो. तोही खूप शुभ मानला जातो. त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जितक्या शक्य होईल तितकी सेवा महादेवांची करायची आहे आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.